नेहमी जेवण बनवते वेळी हाच विचार पडतो, आता भाकरीबरोबर काय बनवायचे, या भाताबरोबर काय बनवायचे. तर आज मी तुमचे तेच टेन्शन दूर करणार आहे. तर विश्वास ठेवा, ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला यापुढे हा विचार पडणार नाही. नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक पालकची पेंडी घेतलेली आहे आणि इथे 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि इथे 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर आता हे सर्वात आधी आपल्याला ही जी पालकची पाने आहेत ती तोडून घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि हे टोमॅटो जे आहेत ते चिरून घ्यायचे आहेत आणि या शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत त्या पण आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तर आता मी इथे पालकाची पाने चिरून एका बाउलमध्ये घातलेली आहेत. तर आता आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि ही जी पाने आहेत ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत. आता ही जी पाने आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. हे जे टोमॅटो आहेत ते आपल्याला फक्त 4 पीस करून घ्यायचे आहेत. तर मी इथे याचा टोमॅटो चिरून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे शेवग्याच्या शेंगा आहेत त्या बी कट करून घ्यायच्या आहेत. तर मी या साइज मध्ये कट करून घेतलेले आहे. तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या पण कट करून घेऊ शकता. तर मी इथे फक्त एक शेंग कट करून घेतलेले आहे. तुम्ही इथे जास्त पण शेंगांचा वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे जे पालक आहेत त्या पालकाच्या याच्यामध्ये शेंगा घालायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला आता 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तर आता मी इथे एका भांड्यामध्ये ही पालकाची पाने, हे कट केलेल्या शेवगाच्या शेंगा आणि 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर आता हे जे दोन्ही साहित्य आहेत ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. तर मी या भांड्यामध्ये बॉईल करत आहे. तर तुम्ही दोन्ही जे साहित्य आहेत ती कुकरमध्ये पण बॉईल करून घेऊ शकता. या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या अजून शिजलेल्या नाहीत. जोपर्यंत या शिजतात तोपर्यंत आपल्याला हे दोन्ही साहित्य बॉईल करून घ्यायचं आहे. तर आता इथे हे जे दोन्ही साहित्य आहेत ते व्यवस्थित बॉईल झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे जे शिजवलेले पालकाचे पाने आहेत ती घालायची आहेत. तर आता आपल्याला याच्यामध्ये हे जे आपण कट केलेले टोमॅटो आहेत ते सगळे घालायचे आहेत. आणि त्यानंतर मी ते कांदा चिरून घेतलेला आहे. तर कांदा मी या साइज मध्ये कट केलेला आहे. तर कांदा पण आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. तर 5-6 लसूणच्या पाकळ्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 कप कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. त्यानंतर यामध्ये आपल्याला 4-5 आल्याचे तुकडे घालायचे आहेत बारीक चिरलेले. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा धने घालायचे आहेत. तर तुम्ही ते जिरे आणि धन्याची पावडरचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला या सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते आता सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मग मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये 8-10 करडीची पाने घालायची आहेत. मग हे पाने फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. आणि आता हे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत. मग हे साहित्य फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही जी पालकाची पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे.
मग यामध्ये आपल्याला ज्या शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालायच्या आहेत. तर मी इथे या रेसिपीमध्ये कोणत्याही भाजीचा वापर केलेला नाही आहे. तर तुम्ही उकडलेल्या बटाटे पण याच्यामध्ये घालू शकता, नाहीतर ढबू मिरची पण बारीक चिरून घालू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे. तर तुम्हाला अगर ही रेसिपी चटपटीत हवी असेल तर तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता, नाहीतर गुळाचा वापर करू शकता, नाहीतर साखर ही ऑप्शनल आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जी रेसिपी आहे ती व्यवस्थित 2 मिनिटापर्यंत बॉईल करून घ्यायची आहे. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि ही रेसिपी आता व्यवस्थित बॉईल झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पालक आणि टोमॅटोचा वापर करून ही चटपटीत अशी रेसिपी बनवू शकता आणि या रेसिपीला तुम्ही भाकरी भाताबरोबर जेवणामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.